पण भोमे काका आता 80 वर्षाचे आमचे सगळ्यांचे सर आहेत आणि 1972 पासून 2002 पर्यंत अहिल्यादेवी हायस्कूलमधून ते निवृत्त झाले शिकवून. त्यानंतर त्यांनी होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, गीताव्रती, ज्ञानेश्वरी, प्रबोध, तुकाराम गाथा, प्रवेश, पत्राद्वारा दासबोधाचा अभ्यास, दासबोधाचा सखोल अभ्यास, पतंजली योग समिती, मनोबोध वगैरे 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 सगळे कोर्सेस उत्तम प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. तेव्हा अशा या 80 वर्षाच्या तरुणाला मी नमस्कार करते आणि इथे कर्नाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपलं संत कार्य आणि राष्ट्रभक्ती या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करते. वंदे वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की. धन्यवाद. खरं सांगू का, संख्या जरी दिसली छोटी तरी आवाज मात्र नक्की मोठा होता. संख्याच तेवढी म्हटल्यावर ते तसं होणारच आहे, त्यात विशेष काही करायचं नाही. असो, या ठिकाणी मी जो विषय मला दिलेला आहे किंवा मी मागितला आहे असं मी म्हणेन, त्याचं खरं कारण असं आहे की राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आहे आणि बऱ्याच वेळेला बाहेर ज्या वेळेला आपण व्याख्यानांना जातो त्याला अनेक दीड शहाणे या संतांनी समाजाला निष्क्रिय केलं. हो, त्यावेळेला त्या हजारांच्या संख्येमध्ये मी एकटा होतो. माझा आवाज हात जरी वर केला तरी पुढे गेला नव्हता आणि म्हणून या ठिकाणी मला संधी आहे म्हणून मी स्वतःहून हा विषय मागून घेतला आणि बोलीन असं म्हटलं. आता आपल्याला हे प्रश्न पडला असेल की खरंच संतांनी राष्ट्रभक्ती केली का? त्यासाठी आपल्याला राष्ट्र म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. अनेकांनी अनेक व्याख्या केल्यात, पण मला जी समजली आणि माझ्या लक्षात राहिली ती अशी की असा एक समाज की जो विशिष्ट प्रदेशामध्ये राहतो, विशिष्ट संस्कृतीने जगतो, विशिष्ट संस्कृतीचं जतन करतो आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टीने प्रगत अशा प्रकारच्या सुधारणा करून घेतो. अर्थात अशा प्रकारच्या जर सुधारणा किंवा जतन किंवा त्याप्रमाणे वर्तन करायचं असेल तर पूर्वी होतं का? निश्चित होतं, पण त्याचा अतिरेक झाला. बुद्धांच्या नंतर जो काळ होता त्याच्यामध्ये अतिशय सौम्यता आली, वीरत्व नष्ट झालं आणि मग शंकराचार्यांना जागं व्हावं लागलं. त्याच्यानंतरही काळ असा आला की ज्याला आपण मध्ययुगीन काळ असं म्हणतो की परकीयांची आक्रमणं झाली आणि आक्रमणांच्या मध्ये सुरुवातीला जसं एखादा वाईट माणूस काही विशिष्ट गोष्टी हळूहळू बोटचेपेपणा करतो तसं या ठिकाणी देखील पहिल्यांदा आक्रमणं झाली, त्या धन संपत्ती जी होती लुटून नेली. त्याच्यानंतर जरा बोटचेपेपणा चांगला आहे, चालते असं म्हटल्यावरती त्याच्याबरोबर चारित्र्यही घेऊन जायला लागले आणि त्याच्यानंतर आणखीन काही मखलाशा करून देशही घ्यायला लागले. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जी भावना लोकांच्या मध्ये जनतेमध्ये निर्माण झाली की अगोदर जे आपलं चाललंय ते सगळं व्यवस्थितशीर चाललंय हे सगळं माहिती आहे, पण तरी देखील आपण आता काय करायला पाहिजे. मी असं म्हणेन की गहिनीनाथ जे नाथपंथाचे अगदी सुरुवातीला आदिनाथ, त्यानंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ हे ज्ञानेश्वरांच्या काळात, मी मुद्दाम फक्त ज्ञानेश्वरांचा उल्लेख करतोय, निवृत्तीला त्यांनी शिष्य केलेलं होतं. तर त्या काळामध्ये मुळामध्ये यांच्या म्हणजे विठ्ठलपंतांच्याही वडिलांचे ते गुरु होते, म्हणजे त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन होत होतं. त्यावेळेला पद्धत अशी होती की एका गुरुला एकच चेला
एकच शिष्य, आणि ती संस्कृती पुढे नेण्याचं काम त्या एका शिष्यानेच करायचं आहे. ही मंडळी मगाशी जसं सांगितलं, पहिल्यांदा धन संपत्ती, नंतर चारित्र्य, नंतर देश, आणि त्याच्यानंतर तो देश आपल्याच गिळंकृत करता आला पाहिजे या दृष्टीने संस्कृतीवरती देखील घाला करायला लागले. सोपा आणि साधा उपाय त्यांना मिळाला तो म्हणजे गुरुलाही मारायचं, पण त्याचा चेला जो आहे तो पुढे संस्कृती चालू येईल त्यालाही मारायचं. जमलं तर पहिल्यांदा चेलेला मारायचं, मग गुरुला मारायचं. आणि ही परिस्थिती ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला गहिनीनाथ जागे झाले आणि मग प्रसंग घडला. अर्थात ज्या वेळेला निवृत्तीनाथ त्यांच्या भेटीला गेले किंवा योगायोगाने भेटले त्यावेळेला ते 80+ होते. त्यांना जी जाणीव झाली ती सांगितली की अरे बाबा निवृत्ती, मला आता शंका अशी आहे की सगळी आपली संस्कृती जी आहे ही लयाला जाईल, आणि जर लयाला जात असेल तर आपल्याला ती टिकवली पाहिजे. आणि ती टिकवायची असेल तर आत्तापर्यंत जी परंपरा आहे एका गुरुला एक चेला, हे न करताना आपलं जे ज्ञान आहे हे सगळ्यांच्या पुढे ओपन कर, उघडं कर, व्यक्त कर. हे व्यक्त कर म्हटल्यावरती निवृत्तीने सरळपणाने सांगितलं, बाबा गुरुजी तुम्ही म्हणताय खरं, पण मी तर निवृत्त वृत्तीचा आहे माणूस, मी काय करू. पण नंतर लक्षात आलं की गुरुजी तुम्ही म्हणताय तेही खरं आहे, त्या माझा जो धाकटा भाऊ ज्ञानदेव आहे तो मात्र समाजामध्ये सगळ्यांच्यामध्ये मिसळणारा आहे, त्याला जे पाहिजे तो ठसवून सांगणारा आहे, आणि त्यामुळे त्याच्या मार्फत हे काम करायचा मी प्रयत्न करीन. तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला निवृत्ती परत आला त्यावेळेला आई वडील दोघंही गेले. मी थोडक्यात सांगायचं आहे म्हणून मी करतोय. आळंदीकरांनी त्यांना ही त्या आई वडिलांच्या पश्चात त्रास द्यायला सुरुवात केली. पण आपल्याला जर मुंज करता आली नाही तर आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही आहे. तेव्हा काय करावं. त्यांच्याकडे नात्यातले म्हणा किंवा जवळचे एक सौजन्याने बघणारे किंवा करुणेने बघणारे एक जण होते, नाव आता मी विसरलो, मुदगल शास्त्री म्हणून. तर त्यांनी सांगितलं की बाबा पैठणला माझे नातलग आहेत, त्यांना मी चिठ्ठी देतो, तुम्ही त्यांच्याकडे जा. पैठणला प्रतिष्ठान म्हणून त्यावेळेला प्रसिद्ध होतं ते, आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं एक व्यासपीठ तिथे होतं की जे धर्मावरती अधिकार गाजवत होतं. अर्थात तिथे गेल्यावरती काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना शुद्धीपत्र दिलं. पण म्हटल्यावरती लक्षात आलं तुमच्या की अगोदरचं जे वाक्य आहे ते नकारात्मक झालं. शुद्धीपत्र देतोय पण काय, तुम्ही तुमची वंशवेल वाढू देऊ नका. मग आम्ही काय करावं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा जो फायदा आहे हा जनतेला, आम जनतेला करून द्या. निवृत्तीला आठवलं, क्लिक झालं आणि सांगितलं की माझ्या गुरूंनी तेच सांगितलं आहे, आपण आता तेच करूयात. आणि मग जनतेला जे सहज प्राप्त नव्हतं तो गीतेवरती अनेक लोकांनी त्यावेळेला 200 लोकांनी भाष्य केलेली होती, पण जनतेला काहीच नव्हतं, सगळी संस्कृतमध्ये होती. अर्थात त्यांनी सुरुवातीलाच लक्षात घेतलं आणि समजून घेतलं. त्यांना वडिलांची खरी खूप माहिती झाली, ज्ञान त्यांच्याकडून मिळालेलं होतं. त्या सगळ्या ज्ञानाचा एकत्र अभ्यास करून, विचार करून त्यांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हळूहळू सगळे झाल्यावरती पंढरीला आले. पंढरपूरला आल्यानंतर लक्षात राहिलं की दर्शन घ्यायचं आहे, पण माझ्या गुरूंनी जे सांगितलेलं आहे तेही मला काम करायचं आहे. काय बरं, या भारताची संस्कृती मला वाचवायची आहे, आणि जर ती वाचवायची असेल तर जिथून स्वाऱ्या होत आहेत त्या ठिकाणी मला जाऊन थोपवल्या पाहिजेत.
त्या लोकांच्यामध्ये जर फूट पडलेली असेल, दुही मागलेली असेल, तर त्यांना एकी करून दिली पाहिजेत आणि जर त्याचं संघटन करून दिलं पाहिजे. जर ते संघटन झालं नाही तर मग मात्र जी खरी भीती आहे ती निर्माण होणार आहे, ती खरी ठरणार आहे. त्यांनी तिथे पंढरपूरला गेल्यावरती नामदेवांना घेतलं, आणखीन काही लोक होते त्यांना बरोबर घेतलं आणि तीर्थावळीच्या नावाने हळूहळू हळूहळू यात्रेला गेले. ते कुठे? पंजाबमध्ये गेले. पंजाबमध्ये गेल्यावरती त्यांना जाणीव झाली, नामदेवालाही जाणीव झाली की अरे खरंच या ठिकाणी जे चाललंय हे अशुद्धीकरणाचं जे आहे किंवा आपल्यावरती स्वाऱ्या करतात ही आपली संस्कृती नाश पावणार आहे. ती जर वाचवायची असेल तर यांची एकी साधली पाहिजे. अर्थात ही चौघ मंडळी जी होती त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांच्या याच्याप्रमाणे की आम्ही आमची वंशवेल आम्ही हे करू देणार नाही, वाढू देणार नाही, मान्य केलेलं होतं. तेव्हा आता आपल्याला पुढे जे काम सांगितलेलं आहे ते अनेक ग्रंथ ज्ञानेश म्हणजे भावार्थ दीपिका, तुमचं अमृतानुभव, चांगदेव 65 अनेक हे पण लिहिलेले आहेत, अभंग पण दिलेले आहेत, हरिपाठ वगैरे तोही एक हे आहे. त्यांनी सगळं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलेलं आहे. आता आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे. त्यांनी चौघांनी एक एक करून समाध्या घेतल्या. नामदेवाला मात्र जाणीव झाली की अरे एवढ्याने काही होणार नाही. आपण पंजाबमध्ये गेलो पण माऊलींचं आयुष्य त्यांना थांबवायचं होतं आणि म्हणून आपल्याला परत यावं लागलं. पण तिथे जे कार्य व्हायला पाहिजे ते कमी पडलेलं आहे, तेव्हा आपण तिथे जाऊन ठाण मांडली पाहिजेत. पुन्हा ते निघाले आणि आयुष्याच्या हा जो काळ होता हा 1296 होता आणि तेव्हापासून ते जवळजवळ 1350 पर्यंत एखादं वर्ष कमी म्हणा पाहिजे तर 49 पर्यंत पंजाबमध्ये राहिले आणि त्या ठिकाणी संस्कृती जतनासाठी म्हणून का होईना त्यांनी लोकांचं एकत्रीकरण केलं. आणि मग तिथे मला तर असंही मला माहिती आहे की नामदेवांना त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यातून गुरु नानकांना आपण सशस्त्र सेना उभी केली पाहिजे, दाखवताना मात्र भक्तिपूर्ण दाखवली पाहिजे. आणि म्हणून सरदारजी जे आहेत शीख संप्रदाय जो आहे त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी असतात. प्रेम तर आहेच पण कट्यारही असते, त्याला काय कुपरी काहीतरी म्हणतात, ते देखील असतं. त्याचं उलट रामदासांना गुरु गोविंद सिंगांनी संपली तर रामदासांना गुरु गोविंद सिंगांनी 2 कट्यारी दिल्या. एक स्वतः हे करायचीच आहे आणि जर दुसरा कोणी आला तर त्याची खांडोळी करायची आहे, लक्षात ठेव. त्यावेळेला ते मोठे होते आणि नवीन होते समर्थ आणि त्यामुळे त्यांना ही माहिती दिलेली आहे. अर्थात ह्या सगळ्यातून संस्कृती जतन करणं, मगाशी मी सांगितलं की संस्कृती जतन करणं हे एक राष्ट्राचं कर्तव्य आहे किंवा व्याख्येतलंच आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच संतांनी संस्कृती जतन करण्यामधूनच राष्ट्रभक्ती व्यक्त केलेली आहे. ती फक्त देवभक्ती नाही आहे, देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ही त्याच्यामध्ये अध्यरूत आहे. त्याचं कारण राष्ट्र म्हणजेच मी मगाशी सांगितलं तसं असा एक समाज जो समाज विशिष्ट क्षेत्रामध्ये राहतो आणि विशिष्ट क्षेत्रामध्ये राहून विशिष्ट संस्कृतीने जगतो, त्याचं जतन करतो आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या हितासाठी सुधारणा करतो. अर्थात या सगळ्याच संतांनी अशी सुधारणा केलेली आहे. आणि म्हणून मी शेवटचं वाक्य सांगेन, जर कोणी आपल्या देखत असं काही म्हणाला की संतांनी निष्क्रिय बनवलेल्या लोकांना ते फक्त टाळकुटत होते, तिथे 2 जोड्यानी मारा आणि त्यांना सांगा मी जे सांगितलं ते. धन्यवाद, थँक्यू. इथे संधी दिली मला बोलण्यासाठी, माझा राग व्यक्त करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.